तब्बल 15 दिवस उशिरानं आलेल्या पावसानं गेल्या काही तासांमध्ये मुंबई उपनगर, ठाणे आणि नवी मुंबईला झोडपून काढलंय। हवामान खात्यानं मंगळवारी मुंबईमध्ये मान्सूनचं आगमन झाल्याची घोषणा केली होती। त्यानंतर पावसानं मुंबईसह आजूबाजूच्या परिसरात चांगलाच जोर धरला। मंगळवारी रात्रीपासून मुंबई उपनगर आणि ठाणे परिसरात मुसळधार पाऊस सुरू आहे, तर वसई, विरार आणि पालघरला देखील या पावसानं झोडपून काढलंय। या पावसामुळे मुंबईमध्ये नेहमीच्या प्रथेप्रमाणे लोकल ट्रेनची वाहतूक विस्कळीत झाली, तर मुसळधार पावसामुळे पश्चिम उपनगरातील अंधेरी सबवे देखील पाण्याखाली गेलाय। तसंच मुंबईमध्ये ठिकठिकाणी पाणी साचल्याच्या घटना देखील घडल्या आहेत। हे तीन दृश्य आपण पाहतोय। मुंबईची तुंबई पहिल्याच पावसात झाली आहे। अनेक ठिकाणी झाडं उन्मळून पडली आहेत आणि ही झाडं उन्मळून पडल्यामुळे अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी झाली, तर दुसरीकडे सखल भाग देखील जलमय झाले, त्यामुळे त्याचा वाहतुकीवर परिणाम होताना दिसतोय। मुंबईच्या पावसाची ही दृश्य आपण पाहतोय। तर अर्थातच अंधेरीचा सबवे दरवर्षीप्रमाणे यंदाही प्रथेप्रमाणे पाण्यात गेलाय। त्यात अक्षरशः कार तरंगताना दिसतेय। दुसरीकडे रेल्वे रूळ पाण्याखाली गेलेले आहेत। त्याचा पाण्याचा निचरा हळूहळू होईल, पण हे रेल्वे रूळ पाण्याखाली गेले, त्यामुळे वाहतुकीवर त्याचा परिणाम झाला। रेल्वे सेवा उशिरानं सुरू आहे आणि अर्थात त्याचा परिणाम तिसऱ्या दृश्यांमध्ये, कारण रेल्वे स्थानकातली ही नागरिकांची गर्दी, कारण रेल्वे सेवा उशिरानं धावतीये। याच पावसासंदर्भातले अधिक अपडेट घेऊया। आपल्या प्रतिनिधी शिल्पा नरवडे आपल्या बरोबर जोडल्या गेलेल्या आहेत। शिल्पा, सकाळपासून तुम्ही पावसासंदर्भातले अपडेट देताय। सकाळची परिस्थिती काय होती, आत्ता पाऊस कुठे पडतोय आणि पुढच्या महापालिकेच्या उपाययोजना काय करण्यात आलेल्या आहेत, त्याचा काय परिणाम दिसतोय, कुठे पाणी साचलंय, कुठे पाण्याचा निचरा झालाय? कस्तुरी, पहिल्याच पावसात मुंबईचे 12 वाजलेले पाहायला मिळालेले आहेत। मुंबई महानगरपालिका प्रशासन असेल, मुंबई महानगरपालिकेतले सत्ताधारी फेल ठरलेले पाहायला मिळालेत, कारण पहिल्याच पावसात मुंबई शहर पाण्याखाली गेलेलं पाहायला मिळतंय। कारण मुंबई शहरातल्या अनेक सखल भागांमध्ये पाणी साचलेलं आपण पाहिलेलं आहे। दादर परिसर, वडाळा, कुर्ला, मानखूर असेल, गोरेगाव असेल, अंधेरी असेल, त्याचबरोबर कांदिवली, बोरिवली अशा विविध परिसरांमध्ये सखल भागांमध्ये गुडघाभर पाणी साचलेलं पाहायला मिळालं। विशेष म्हणजे मुंबईच्या महापौर रितू तावडे ज्या आहेत, त्यांनी या पावसाची आणि सखल भागामध्ये साचलेल्या पाण्याची पाहणी देखील केली। भूमिगत टाक्या ह्या मुंबई शहरामध्ये बसवण्यात आलेल्या आहेत। विशेष प्रामुख्याने बाब म्हणजे हिंदमाता परिसरामध्ये या वर्षी पाणी साचणारच नव्हतं, कारण तिथे भूमिगत टाक्या बसवण्यात आलेल्या आहेत। आदित्य ठाकरे यांचं ते ड्रीम प्रोजेक्ट होतं, त्यांच्या योजनेनुसार तिथे जो प्लॅन होता तो राबवण्यात आला होता, त्यामुळे तिथे पाणी साचलंच नाही यावर्षी। मात्र इतर जो परिसर आहे, दादर टीटी परिसर असेल, वडाळा असेल, कुर्ला असेल, भांडूप असेल, अशा विविध ठिकाणी आपल्याला अनेक ठिकाणी रस्ते हे पाण्याखाली गेलेले पाहायला मिळाले। मात्र यावर्षी मुंबई महानगरपालिकेमध्ये महापौर आहेत, नगरसेवक आहेत। महापौरांनी आणि गटनेत्यांनी वारंवार दावे केले होते की यावर्षी मुंबई शहरात पाणी साचणार नाही, मुंबई शहरातले रस्ते हे पाण्याखाली जाणार नाहीत। मात्र पहिल्याच पावसात पहिल्याच दिवशी आपल्याला मुंबई शहर आणि या शहरातील रस्ते पाण्याखाली गेलेले पाहायला मिळाले। विशेष म्हणजे मुंबई शहराची जी नालेसफाई आहे किंवा इतर जी पार्श्वभूमी पावसापूर्वीची जी कामे केली जातात, त्या कामांची जर आपण पोलखोल झालेली या दिवशी आपल्याला पाहायला मिळाली। विशेष म्हणजे जी नालेसफाई होती तिचा 100% दावा महापौरांनी केला होता, मात्र तो देखील फेल ठरलेला पाहायला मिळतोय। वृक्ष छाटणी जी होती ती देखील फेल ठरल्याची पाहायला मिळाली, कारण अनेक ठिकाणी दादर परिसर अनेक प्रश्न आहेत। मुंबईच्या महापौर रितू तावडे देखील सकाळपासून रस्त्यावर आहेत। अनेक ठिकाणी पाणी साचलंय, पण त्याचा निचरा होतानाही दिसतोय। पुढे काय उपाययोजना केल्या जातात हे देखील पाहावं लागेल। धन्यवाद शिल्पा दिलेल्या माहितीसाठी।